नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे ना, खूप म्हणजे पावसाचं वातावरण होतं आणि त्यामुळे सकाळपासून धावपळच होती आणि कपडे ते जास्त होते आज धुवायला. पाऊस पण होता आणि आमच्याकडे नळ पण होते. आमच्याकडे 8-10 दिवसांनी नळ येतात, त्यामुळे थोडी धावपळच असते माझी. आणि आज आहे ना, सकाळी उठले तशी कपडे वगैरे धुवायचं ते सगळं तेच चालू होतं. आणि कपडे टाकल्याने असा पाऊस सुरू झाला, परत इकडे टाका तिकडे टाका, ह्याच्यामध्येच चालू होते आज. म्हटलं चला आज काही ब्लॉग बनवणार नव्हती मी, पण ना अचानक बेत झाला आमचा बाहेर जायचा. आणि बहीण आली, मग बहीण म्हटली की चल आपण जाऊ म्हणे. तिचं पण पानं राहून जायला होतं, म्हणजे तिचं पण पानं राहून गेलेलं होतं आणि माझं पण पानं राहून गेलं होतं. त्या बाळाला बघायचं, दवाखान्यात पाहून आलेली होती मी, पण मग घरी आला तसं काही जाणं झालं नाही. आता तो 5 महिने जाऊन गेलेला होता. म्हटलं चला पाहून येऊ. मग ती पण आली तिकडनं आणि मी पण गेली. तर तिने मस्त छानसा, तिने पण ड्रेस घेतला, मी पण ड्रेस घेतला आणि एक साडी घेतली. चला आता बरंच कामं झाली माझी. त्यांचं पण जेवण झालं आणि आता किचन ओटा बघा क्लीन करायचा बाकी आहे. तर मी आता पूर्ण भांडे काढले, माझे भरपूर भांडे जमा झालेले होते आज सकाळपासून थोडं कामाला लेटच झालं मला. तर टाक्या आपल्या पाण्यामुळे सगळ्या खाली झालेल्या आहेत, तर आम्ही स्वच्छ करून ठेवतो, अशा उलट्या मारून ठेवतो, म्हणजे ते ना हे होतं आपल्या सुकून जंतू वगैरे पडू शकत नाही पावसाचं वातावरण असल्यामुळे. तर बघा मस्त मोकळ्या गावाकडच्या पद्धतीसारखंच भांडे काढून घेतले मी आज. बाहेरच भांडे घासून घेते, गावाकडे मस्त बाहेर भांडे काढतात, मस्त बसून घासतात, तसं करते म्हटलं. तर चला आता मी तेवढे भांडे घासून घेते, नंतर बोलते तुमच्या. दादू कोणी 21 रुपया, कोणी तोंडातून हात काढ. रक्षाबंधनला जायला यायला ती नाही इकडे कांद्या उशिरा दुसरा सोमवारच राहतो. दुसरा सोमवार तारखेला दुसरा सोमवार. बाळाला बघायला आलो या मी, बाळाला बघायला. बाळा काय शिव नाव ठेवलंय का? शिव. शिव बघा कसा उड्या मारतोय. पाहिला की आता पाल झाला, 5 महिन्याचा झाला तो आता. मस्त बघतोय तो. लांब ना बीज असं पकडा पकडा पकडा. तिकडे म्हणजे लांबच वाट असते आपल्यासारखं. आत्या पकडते का तुला? काय तोंड हलवतोय? तुला पण चहा घ्यायचा आहे का? चहा घेतोय आम्ही बघ. किती छान बघतोय तो, काय डोळे सुद्धा खाली गरजले. आणि फोटोचा आवाज आला त्यावेळी जास्त लक्ष देतो. मस्त नवा ड्रेस घातला त्याला आणि कसा छान दिसतोय ना. मस्त झाला आहे बघा हा हेअर आणि तो हेअर. त्याची मम्मी, त्याची आत्या, त्याची आजी, ही बहीण आणि मी आली बाळाला, आम्ही दोघं जण. बाळा काही शांत राहत नाही. चालता बोलता येत नाही. मग घर त्याला काय करून काय बाबाला तर लई खुशी वाटते. लांबनं पण बावडून सुट्टी राहिली. फिरायला पाहिजे तुला. तर आम्हाला ना तिथून यायला संध्याकाळ झाली. तिथून आलो आम्ही,
म्हणजे ना एवढा जोराचा पाऊस, एवढं ढग भरून आलं, खूप असं काळशार वातावरण झालं. मग आम्ही दोघी बहिणी पटापट पटापट निघालो आणि थोडं गावात गेलो. म्हणजे तिकडे थोडंसं पुढे गेलो, आम्हाला थोडी खरेदी करायची होती, बहिणीला काही किरकोळ वस्तू घ्यायच्या होत्या त्याच्यासाठी तिकडे गेलो. नंतर तिकडून मग मी भाऊ भेटला, भाऊने मला घरी सोडलं. संध्याकाळ होऊन गेली. तिथं बसण्यामध्ये तो मावस भाऊ आला दुसरा, त्याच्याशी गप्पा मारण्यामध्ये त्याच्यामध्येच पूर्ण दिवस गेला. म्हणजे आम्ही 3 वाजेपासून गेलो होतो. 3-4 वाजून गेले होते आम्हाला. 4 वाजता गेलो होतो आम्ही. तर 4 वाजेपासून गेलो तर तर आम्ही 4 वाजता गेलो तिथं बघायला त्या मावस भाऊच्या मुलाला. म्हणजे मावस भाऊचा मुलगा आहे ना, त्याला मुलगा झालेला होता. म्हणजे माझ्या भाचा आहे ना, भाच्यालाच मुलगा झालेला होता मस्त. आणि त्या मुलाला बघायला गेलो तर दवाखान्यात पाहिलेलं होतं, पण इथं पायचं राहून गेलेलं होतं. तर आता तो 5 महिन्याचा झालेला होता आणि एवढा छान खेळत होता तो, रडणं त्याला माहितीच नव्हतं. मस्त असं छान असा खेळत होता तो, तुम्हाला दाखवलाच मी व्हिडिओमध्ये. तर मस्त मुलगा होता. त्याला पाहिला आम्ही आणि घरी आलो. म्हणजे घरी नाही, गावात गेलो, थोडं किरकोळ वस्तू घ्यायच्या बहिणीला. तर तिकडे थोडं पुढे गेलो साईबाबाच्या मंदिराजवळ आणि तिकडे किरकोळ वस्तू घेतल्यानंतर तो लहान भाऊ भेटला. मग त्याने मला सोडलं. भरपूर पाऊस सुरू होण्याचं वातावरण झालं, खूप असं काळशार वातावरण झालं आणि बारीक बारीक पाऊस झाला. तर मी घरी निघून आली आणि आणि त्याने मला सोडलं आणि नंतर बहिणीला घेऊन तो गावात गेला. ते बहिणीने किरकोळ वस्तू अजून परत काही घ्यायचं होतं तिला, थोडं फ्रूट वगैरे घ्यायचे होते, ते घेतलं आणि ते घरी गेली. तर छान साड्या घेतल्या त्यांनी मला. एवढ्या साड्या आलेल्या आहेत ना, हे माझ्या बहिणीने घेतली मला. आणि मागे आजारी पडली होती ना मी, तर त्यामुळे तिने मला आणली. तर ती कसं साड्या वगैरे विकते ना, तर तिने विकल्याने तिच्या जाऊबाईंसाठी 2 घेतल्या आणि मला 1 घेतली आणि आईला घेतली होती. तर याच्यामधलं 2 कलरमधून कोणता बी कलर ठेव म्हणे तो, तर मी ही घेतली. आणि त्या वहिनी त्यांनी पण घेतली मला ही. आणि ह्या पण मस्त भेटल्या मला. आणि ही पण खूप छान आहे. बहिणीला हा कलर भेटला, म्हणजे बहिणीने ही घेतली. ती म्हणे तुला पटेल ते घे, पण तिने ती घेतली आणि मी ही घेतली. तर मला हा कलर आवडत होता. माझ्याकडे हा कलर एवढा नाही, ह्या राखाडी कलरमध्ये ग्रे कलर म्हणता ना, तो ग्रे कलर आहे. तर तो घेतला आणि याचा हा घेतला. तर दोघी बी खूप छान साड्या आहेत. तर सकाळी मी नाही बघेल आता, पिको वगैरे करते आणि सकाळी मी ती घालून जाणार आहे आता. तर चला आता मी आता बराच टाईम झाला, आता आवरते आणि झोपते. आजचा ब्लॉग इथेच थांबवते. म्हणजे चला आता रात्र झाली.